कशी काय मंडळी, वेलकम बॅक टू युअर न्यू ब्लॉग. सो मंडळी, आपण आता इलो तांबाळमध्ये, आणि तांबाळमध्ये इल्यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरातन वस्तू संग्रहालय असतात. तर आम्ही बघू खूप एक्सायटेड होतो अगोदरपासून, बरेच व्हिडिओ बघितलेले आहे. तर आज मी स्वतः समोर बघते आणि थोडंसं बघितल्यावर असं मी आश्चर्य झालं. मला वाटलं तुमका पण दाखवण्यासारखं, तर मी तुमका आता दाखवते. तिकडे गेल्यावर जुनी नाणी, जुनी वस्तू आणि आपल्या आजी पणजी त्याच्या अगोदरची जी पिढी होती ती जी सामान वापरत होती, वस्तू वगैरे, मग ते वस्तू इकडे असत. इकडे म्हणजे संग्रहालयामध्ये ना त्याची जपणूक केलेली असं मी तुमका दाखवते. आणि वस्तू बघून मी शॉक होतो की एवढं पुरातन वस्तू इकडे असत. तर आपण जाऊन बघूया कसा काय असतं आणि तुमका नाणी वगैरे सगळं दाखवते. सो म्हणजे आपण बघू शकतो या साईडला जी भात साठवणुकीसाठी जी जुने वस्तू होते, कणगी वगैरे त्यासाठी बनवून ठेवलेली असं खूप जुनी. आणि हे बघा, ह्याचं नाव माहीत नाही, कणगी हे बघा, सूप ह्याचं काहीतरी बोलतात, मला आता नाव आठवत नाही ह्याचा. आणि यासाठी पितळेचे टोप आहेत मोठे, टाकी, ह्या असं लाकडाचा जाता. यावर पहिल्यांदा रतांब्याचे बिये वगैरे ह्या करताना मी व्हिडिओज बघितलेले असेल. काय बोलते तर कमेंट करून सांगा. असे पितळेचे टोप, ही दगडी जाती, हे बघा. पारंपरिक मोजमापनी साधने जी की आता आपल्याला बघूक भेटत नाही. आपल्याकडे आता स्टीलचे शेर वगैरे येईल, जे लाकडाचे असत. पावशेर, अर्धा शेर, शेर, पायली आणि कुडू. तर आपण बघू शकतो जुन्या पद्धतीचे डबे, हे बघा, जे की आपल्या घरात आता कुठेच भेटायचे नाही. कदाचित जुन्या लोकांकडे थोडंफार असतील, आता नाहीतच ना आपल्याकडे. यांच्या घरात तर असं नाही असं पितळेचा, आमच्याकडे पण नाही. हे बघा, जो नवीन हे जुने डबे, हे यातली थोडीशी भांडी ह्याची मी माझ्या काकांकडे बघितलं आहे, म्हणजे तांबे वगैरे. हे बघा तो, हे की आता आपल्या बाजारात पण भेटतात. आणि पहिल्यांदा हे असं नव्हतं, आमच्याकडं अशी एक परात मोठी. हे असं टाऊल, हे असं परतणं, आणि हे पण राऊलच आहे छोटासा. आणि ह्या आपण जे करंजे वगैरे करतो त्यासाठी वापरतात. इकडे सगळा तांब्याचा असा. आणि यासाठी एवढी मोठी करे, ही तर जुन्या काळाचीच आहे पूर्ण. हे बघा, हे बघा डबे. त्यासाठी आपण तांब्याचं सेट बघू शकतो. हे बघा, मी असं तांबू पहिलंच बघितलं, लहान असताना आमच्या काकाच्या घराकडे होतो. हे अशा पद्धतीचे तांबे आमच्या काकांच्या घराकडे होते, अजून पण असत त्यांच्याकडे. पण आमचं आता येणं जाणं कमी असल्यामुळे आमचं तिकडे काही जाणं नाही. आणि ह्या का आमच्या आता बघण्यात नाही असं. हे सगळे तांबे आमच्या काकांच्या घराकडे होते, सगळे जुने वस्तू आहेत, बघू शकता. हे बघा, हे बघा, यासाठी पूर्ण भांड्याचं सेक्शन असं डबो. आणि हे बघा, हे तपिलाचे प्रकार आहे वाटतं, पूर्ण तपिला छोटी छोटी. हे हांड्याचं प्रकार आहे. आणि यासाठी कळशीचं प्रकार आहे. आणि इकडे स्पेशल गोष्ट ठेवलेल्या घुमट. हे बघा, घुमट आरतीसाठी वापरली जात असतात. आणि आता पण गोव्याचे जे असतात त्यांची मी एकदा रील बघितली, जे घुमट आरती करतात ते. आणि हे बघा, इकडे ठेवलेले असतात. तो स्टोव कोणाकोणा माहिती आहे कमेंट करून सांगा. आणि स्टोववर कोणी कोणी आग पेटवली ती कमेंट करा. गाणी वगैरे वाजायची. हे बघा, आणि या साईडला जुनं फॅन आहे. या साईडला ट्रंक म्हणजे इफेक्ट ठेवलेली आहे, आणि त्यावर एक मूर्ती ठेवलेली आहे. आणि या साईडला जुनं पावणं असा, जो की आता प्लॅस्टिक, स्टील, लोखंडमध्ये येतात. हे लाकडाचं आपल्या मुडी यात भात साठवून ठेवतात. म्हणजे भातचा बिया आपण ठेवतो, जुने लोक भात बिया घ्या तसे बांधून ठेवत असत. हे बघा, आता कोण मुडी बांधताना दिसणार ना, आता जे तो पिशवेतच ठेवता. जुने लोक असे मुडीत बांधून ठेव. किती घट्ट बांधलेला. आणि या साईडला पाठीमागे एक परात कशी आहे ही बघा, ती पण जुन्या काळाचीच आहे.
त्या साईड बऱ्याच प्रकारची जुनी भांडी बघून भेटतात. त्या साईडला पण ते काका माहिती देतात पूर्ण. आणि या साईडला पूर्ण भांडी असतात, मुसळ वगैरे ठेवलेली असतात. हे बघा, हे बघा. त्या साईडला देवाचं सामान पूर्ण जुन्या काळात असतं तसंच. आणि आता पण ही सगळी सामान आपल्याला दिसतात, पण ही जुन्या काळापासूनची जे वस्तू होते जे त्यांच्यानी जपून ठेवलेले असतात. ते बघा, आता ह्या काय आपल्याला दिसणार नाही आताच्या पिढीत. हे आपल्याला काय माहीत नाही काय ह्या. हे बघा, स्वामी लामणदिओ, मोठं लामणदिओ, निरंजनाची नवीन पद्धत. वा, हे बघा, कळस. हे असं शंख, हे बघा, शंख शिंपले. हे बघा, जे की आपल्याला बघू भेटणार नाही ते यांच्या जपान ठेवलेली आहे सगळा. खाली बघूया काय आहे. हे काय आहे? पत्रपेटी काय आहे का बोलतात? ही पानाची पेटी जुन्या काळातली अडकत्ती, सुपारी फोडीची अडकत्ती. आणि ह्याच्या खाली तंबाखू चुनो ठेवची. हे बघा, या साईडला काय आहे? हा मेकअप बॉक्स. हे असं मेकअप बॉक्स जुन्या काळातलं ॲडव्हान्स केलं यांचंच कॉपी करून. हां, स्ट्रक्चर आहे. येस. असे बंद करायला. आणि ते काय तो बिगुलला. हे बघा, बिगुल. इकडे घड्याळ. आणि हा का आपल्याला आता बघू भेटणार ना, ह्या जुन्या काळातला सगळा. हे बघा, संत महाराजांची चिपळी. आणि हे तुम्ही कासव बघू शकताय, पण त्या कासा केल्यावर तुमचं समजत काय आहे. या साईडला असत फोन. हे बघा, जुन्या काळातले फोन. हा, ऐकायचे आणि बोलायचे असे. हा, असं होता. हॅलो. हे बघा, जुन्या काळातले टेलिफोन वगैरे असत. आम्ही हे फोन बघूकच नाही हो कधी. ह्यो पण नाही माझ्या बघण्यात. ह्यो एक बघण्यात होतो लहानपणी. 1 रुपये काही किती पैसे असायचे ते टाकायचे, नंबर लावायचो आणि बोलायचं. आम्ही लहान असता आमच्या दुकानावर हो होतो. यासाठी हे बघा, शोपीस असत. मिरर. आरशात नको बघूया, पिक्चरात दाखवतात तसं. हे बघा, मोरपंख. वाव. हे बघा, त्यासाठी असं एक लांबून दिव्यासारखंच प्रकार. हे पण जुन्या काळातला होता, हे बघून भेटणार नाही. हे काय बोलतात? काहीतरी नवीन हा. हे बघा, टेबल वगैरे ठेवतात त्या जुन्या काळातलाच आहे हा पण. आणि हे गुट्टे असत. आणि हे गुट्ट्यांची बॉटल ठेवलेली. आणि यासाठी प्लेट्स असत जुन्या काळातले. आता आपण स्टीलच्या प्लेटमधून जेवतो. हे बघा, फोनचं हे चालू आहे. वा, हे बघा. तू कुठचं फोन बघितलं याच्यातलो? मी रेड कलरचं बघलंय. तू कोणाकडे होतो? हां, वापरलंच काय? नाही, मी पण तो वापरलेलो असेल लहान असताना. हे नाही, ती त्यासाठी काही प्लेट्स असतात आणि परत असतात. आणि कौशियन ठेवलेली आहे. काही सकाळी जेव्हा पाऊस लागलो तेव्हा मी प्लॅस्टिक कागद घेतलेलं डोक्यावर. आणि ही असं जुन्या काळातली इथला होतं कारण पानांपासून शिवलेलं असं, म्हणजे असं बांबूने असं बांधलेलं आहे. बघा, आपण फोन आणि बघितलं, शंख शिंपले बघितलं. यासाठी घरचा वाद्याचे प्रकार. हे बघा, हे आता पण दिसतात, पण यांच्यानी टाकून ठेवलेली, जपून ठेवलेली. हे टाळ असत. आणि या साईडला हे काय बोलतात? जुनी खेळणी ना, जुनी खेळणी असत. ही चालवची बाजरी वगैरे ठेवलेली त्यांच्यानी. आणि त्याच्या पुढे या साईडला मातीची भांडी मोठी असते, मोठी मोठी बघू शकता. इकडे मातीची भांडी असते तुम्ही
सातपुतेशी खेळ हां आणि ह्यो आम्ही पण बघितलेला असे. हा आमच्या इकडे ना लग्न झाल्यावर यातून ना पाच करताना रिटर्न काहीतरी भेट आणतो यातून काहीतरी माहेरात असं पर्स परत नाही रिटर्न काय पकडले जाते माझ्या पकडण्यासाठी पकडण्यासाठी वापर होतो त्या साईडला शेणी शेणी ना शेणीच्या जाळा इथं पाणी का ऊस आपतात माहिती आहे. राप 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 शेतीची जी पेरा होती म्हणजे जी की नांगर कुटं व्हायची या त्यांच्या जपान ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता या साईडला. म्हणजे यासाठी दोन असा जो पण मी बघितले आमच्या शेजाऱ्यांकडे शेजारच्या आजोबांकडे. पकड ही असं जुन्या पद्धतीची पकड कसली भारी आहे. डाऊल्स बनवलेली असतात कवटीपासून आणि हे जुन्या पद्धतीची डाऊलं असतात. हे बघा दोन हे बघा आडाळ वगैरे सगळा जुना साहित्य असं जा त्यांच्यानी जपून ठेवलेलं असतं नवीन पिढीक दाखवण्यासाठी आणि खूप मस्त असं पारंपरिक पद्धतीने सगळं व्यवस्थित मांडून ठेवलेली असं. हे बघा मंडळी आपण तांबाळचं संग्रहालय बघितलं तर आजूबाजूचा परिसर पण बघूया चला. बघू शकता आजूबाजू कशी मस्त मस्त झाडं आणि हिरवगार वातावरण आहे पूर्ण आणि इकडे कोंबडी पण असतात. हे बघा म्हणजे इकडे गेल्यावर तुमका अजिबात असा वेगळा फील होता नाही. पूर्ण कोकणात दिल्यावर कोकणातला कसा वातावरण असतं तर सगळा तुमका अनुभव भेटायला एकाच ठिकाणी. हे बघा आणि इकडे मातीची घरं पण असतात ती पण आपण जाऊन बघूया. मंडळी तुम्ही मातीचं घर बघू शकता. म्हणजे मामाचं मातीचं घर होतं आमच्या घराकडचं मातीचं घर जुना होता म्हणजे जुनं घर आमचं होतं तर मातीचं होता. आम्ही काय मातीच्या घरात राहत नाही असो पण आमचे आजोबांचा मामाचा घर मातीचा होता आणि वॉशरूमचं दरवाजे तुम्ही बघू शकताय ह्याचं बेडल्या माडाचं. हे बघा आणि पूर्ण घर असं आहे मातीचं असं. मग आता माझ्या मामाच्या आणि आमच्या जुन्या घराची पूर्ण आठवण झालेली असते आणि बघत आमच्या जुन्या घराकडे पण असंच होतं मातीचं घर आणि असा भिंतीमध्ये दिवे वगैरे ठेवलेला. मामाचं घर पण असंच होतं. हे बघा बटन्स पण जुन्या काळातली जरी इकडे. हे बघा आणि मेन म्हणजे आमच्या जुन्या घरात नाही हे असे दांडे लावलेले होते जिथे आजी आमची साडी वगैरे सुकत लावत होती आणि अशी भांडी पण लावून ठेवत होती. इकडे मडक्या लावलेल्या आमच्या जुन्या घराकडे पण असंच मडक्या लावायची आजी. आणि हे बघा पूर्ण घर मातीचं असं. नळ्यांक असे हे होते म्हणजे लाईट नसली दिवसाची तरी चालतं पूर्ण दिवस उजेड असतो घरात कधीच अंधार नसायचो. हे बघा पूर्ण घर मातीचं. हे बघा आणि मेन गोष्ट म्हणजे तुमका जुन्या पद्धतीचे सगळे वस्तू त्यांच्यानी जपून ठेवलेले ते यात असं इकडे गाळणा म्हणजे झाप वगैरे असा आणि यासाठी असा दिवो. हे बघा आणि मातीच्या घरात एकदम थंड वातावरण वाटतं पूर्ण आणि पूर्ण कसा हा बघा एकदम मातीचा. आणि कोणाकोणाचा मातीचं घर होतं तर कमेंट करून सांगा. आपण बटन बंद करूया त्यांची लाईट पेटेल. हे बघा पूर्ण उजेड आतमध्ये लाईटी बंद केल्यावर पण उजेड दिसता मातीच्या घरात. बाहेर काढतात का तुका घेऊचा तर बघा फांदीच्या टोकाक लागला आपल्या कोकणात मुळाक लागता. मग अशी ही जाती आम्ही वेगवेगळ्या आणण्याचा प्रयत्न केला लावण्याचा. तसं ही एक छोटस झाड आहे पण जर आपण कुठल्याही गोष्टीची मेहनत घेतली आणि त्याच्यावर खरं त्या झाडावर प्रेम केलं तर आपल्याला त्याच्यातनं नक्कीच फायदा मिळतो. मस्तच आर्टिफिशियल धबधबा बनवलेला आहे यांच्यानी. आणि हे बघा तुम्ही पाणी येता आणि त्या साईड वरून पाणी येतं. खूप मस्त अशी संकल्पना आणि हा त्यांच्या नवीनच बनवलेली. ते बघा पाणी इकडे येतं आणि इकडून असा वाहत वाहत खाली जातं आणि या साईडला पण वरून पाणी येतं.
हे बघा, वाव, काय मस्त आहे, मस्त, एक नंबर, एक नंबर, एक नंबर. हे बघा, मस्त जा ना, एक नंबर. आपण समुद्र वगैरे बघू जातो उन्हात, पण इकडे येल्यावर एकदम थंडगार वातावरण, सावलीत, आणि तुमचा दिवस एकदम मस्त जातो. जर कोणी येत असत तर नक्कीच या तांबाळमध्ये. मंडळी, सूर्यमालेतील जे 28 नक्षत्र आहेत, त्या 28 नक्षत्राप्रमाणे त्यांनी वृक्षारोपण केलेलं आहे. इकडे वृक्ष लावलेली आहेत आणि त्यांचा त्याच्या पाठीमागे महत्वाचं त्यांचं हेतू असा. मंडळी, आपण पहिल्यांदा एक वेगळं वड बघतलो, कृष्ण वड. हे बघा, त्याची पानं अशी असतात, पळीच्या आकारासारखी. मिक्स होती ते दोन्ही, साधं वड आणि एक कृष्ण वड. हे बघा, आज पहिल्यांदाच कळलं, वडाची पानं कृष्ण वड असता आणि त्याची पानं अशी असते. मंडळी, आता उन्हाळा चालू होता, मे महिना, आणि मुलांना सुट्टी वगैरे पडतात. जर तुम्ही फिराक वगैरे येत असाल तर इथे या. फक्त 30 रुपये एंट्री फी असा, बाकी काहीच नाही जास्त. 30 रुपयात आपण एवढं सगळं चांगलं चांगलं बघतो आणि थंड वातावरणात फिरतेलो. मेन म्हणजे असं नाही की कुठेतरी जावा आणि बाहेर ऊन खावा आणि त्यानंतर थकान यावा. इकडे गेल्यावर तुमका मस्त असा थंडगार वातावरण आणि एकदम थंड असा अनुभव भेटला. आणि बऱ्याच झाडांची माहिती, औषधी झाडांची माहिती, फळझाडा, बराच काय काय बघू भेटा. तर तुम्ही सुट्टीत नक्कीच इकडे या आणि इकडचा अनुभव तुम्ही पण घ्या.